त्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे त्या ठिकाणी असं आहे की यू हॅव टू प्रेफर राईस. म्हणजे जर कम्पेअर केलं तर राईस इज हेल्दियर दॅन द चपाती, हायब्रिड व्हरायटी चपाती. ठीक आहे. ते तो असं आहे ना की बाहेर कुठेही हे कमर्शियली जिथे हे केलं जातं तिथे हायब्रिड गहूच असतो. त्यामुळे व्हीट कम्प्लिटली अवॉइड करायचा आहे. बॉडीमध्ये जी काय इन्फ्लमेशन आता जसं की एक्स्ट्रा वेट बरोबर बॉडीमध्ये इन्फ्लमेशन आहे किंवा आतून सूज आहे तर ती कमी व्हायला पाहिजे. गव्हामध्ये सगळं येतं. जेवढे मैद्याचे पदार्थ आहेत ते सगळे गव्हाचे बनलेले आहेत. रवा असेल, दलिया असेल, सुजी असेल किंवा मग चपाती असेल, सगळे ब्रेड, पाव, खारी, टोस्ट, बिस्किट्स वगैरे सगळं. तर ते सगळं ग्लुटीनच आहे. कमर्शियली जेवढं प्रोड्यूस होतं तेवढं. जेव्हा हॉटेलमध्ये आपण राईस प्रेफर करतो म्हणजे तुमच्या बाबतीमध्ये तुम्हाला पर्यायच नाही आहे की जेव्हा तुम्ही बाहेर खाणार तेव्हा तो हॉटेलमधलाच राईस आहे. तर त्याच शक्यतो तुम्ही प्रेफर करायचे की जर राईस तुम्ही ऑर्डर करत असाल तर तो राईस प्लेन राईस ऑर्डर करा. प्लेन. ओके. तर जनरली हॉटेलमध्ये कुकिंग मेथड कशी असते की दे रिमूव्ह द स्टार्ची वॉटर. जसं बिर्याणीला आपण कुकिंग करतो तसं ते काय प्रेशर कुक केलेलं नसतं आणि त्याच्यात एक बेनिफिट होतं की ते सगळं जे काय स्टार्ची वॉटर आहे ते रिमूव्ह होतं तांदळाचं. आणि कमर्शियली हॉटेलमध्ये शक्यतो जिरा राईस असेल किंवा प्लेन राईस पण असेल तर लॉंग ग्रेन राईस यूज केला जातो. आणि जितका लॉंग ग्रेन तितका त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय की आफ्टर कन्झम्पशन जो काय ग्लुकोज स्पाइक होतो ब्लड स्ट्रीम मध्ये त्याचा रेट. तर त्यामुळे तांदळाची जितकी आखूड व्हरायटी तितका त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असणार. फॉर एक्झाम्पल एखादा समजा फॉर एक्झाम्पल इंद्रायणी आहे किंवा इतर कुठलाही आखूड व्हरायटी भाताची आहे तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असणार. पण जेव्हा हॉटेलमधले पर्टिक्युलरली जो राईस असतो ना कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये तर तो जो काही राईस आहे तो लॉंग रेन मॅक्सिमम टाइम असतो जो बासमती लॉंग रेन बिर्याणीसाठी वगैरे युज होतो. तर तो राईस इट इज लाईक गुड ऑप्शन टू हॅव इन्स्टेड ऑफ चपाती. कारण त्याचा एकतर आपण म्हणतो ना की ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो, स्टार्ची वॉटर निघून जातं जेव्हा बॉईल होतो तेव्हा. आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काही पुन्हा तेल आणि हे म्हणजे हॉटेलमध्ये समजा जिरा राईस किंवा इतर कुठलं प्रेफर केलं तर मग तिथे पुन्हा ते ऑइल ऍड होणार. मग बेटर वे की लाईक यू कॅन पेअर दाल विथ राईस असं कॉम्बिनेशन आपण करू शकतो प्लेन राईस बरोबर. बाहेर फक्त असं आहे ना की जेव्हा तुम्ही जे काही ऑर्डर देता तर ट्राय करायचंय की कस्टमायझेशन करता आलं तर. फॉर एक्झाम्पल समजा जर तुम्ही दाल किंवा दाल तडका असं जर तुम्ही ऑर्डर केलेला आहे तर तिथे तुम्ही सांगा की तूप वापरा म्हणून. जसं मी राईसचं सांगितलं की तुम्ही प्लेन राईस घ्या तसं हा तेवढं आपण करू शकतो की ऍटलीस्ट तिथलं ते तेल जे आहे ते आपण आपलं अवॉइड होईल. आणि मग तुम्ही ते कस्टमाइज तुमची ऑर्डर असेल की तिथे तुपाचा तडका किंवा असा युज होईल. किंवा प्लेन दाल द्या म्हणायचं आणि दाल राईस आणि देन यू कॅन हॅव लाईक अ डोलप ऑफ घी त्याच्यावरती घालून तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने.